देशातलं सुरू केलं, त्याच धर्तीवरती सभापती महोदय या राज्याची स्थापना झाल्यापासून 59 वर्षानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसी समाज, भटक्या जमाती, विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग SBC या समाजाच्या घटकाचा विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली। सभापती महोदय या सभागृहाचे सभापती, या मंत्रालयाचे पहिले मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। सभापती महोदय या मंत्रालयामुळे ओबीसी बहुजन घटकांसाठी असणाऱ्या शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांचे निर्णय अधिक गतीने घेणे शक्य झाले। सभापती महोदय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2018 साली सारथीची स्थापना केली, कारण मराठा समाज, कुणबी मराठा या समाज बांधवातील गरीब गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठीची मदत करण्यासाठी त्याच धर्तीवरती ऑगस्ट 19 मध्ये ओबीसी समाजासाठी सुद्धा महाज्योतीची स्थापना करून या मुलांचा सुद्धा विचार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आणि या सरकारने केला। सभापती महोदय, मला आठवतंय 2019ला या राज्यातल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेतलं सुप्रीम कोर्टामध्ये स्थगित झालं होतं। मी त्यावेळेस माझ्या पक्षाचा ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष होतो आणि राज्यभर मी याचं आंदोलन उभं केलं। 2022 साली ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झालं आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, शेलार साहेब, सावंत साहेब, शेलार साहेब, परब साहेब ज्यावेळेस 2022 साली देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, मंत्रालयात दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणाची बैठक त्यांनी घेतली आणि ओबीसींचा इम्पिरियल डाटा गोळा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि ते आरक्षण त्यांनी दिलं सुद्धा। सभापती महोदय, या समाजाला पुढे आणण्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये वसतिगृह असतील, या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक महामंडळ आणि उपकंपन्यांची स्थापना सभापती महोदय आपल्या सरकारने केली। 2022 साली गुरव आणि वीर शैव लिंगायत, 2025 साली नाभिक, सोनार, तेली, बारी, लोणारी, वाणी, शिंपी, सुतार, लेवा, रामोशी, वडार, लोहार, गवळी, विटकर, नाथपंथी या समाजांचं महामंडळ या ठिकाणी त्यांनी केलं। सभापती महोदय, माझी विनंती या निमित्ताने एवढीच आहे की या सगळ्या समाज बांधवांची जी काही महामंडळं या तरुण मुलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी केली, याचा निधीचा जर आपण विचार केला तर फक्त 50 कोटी रुपयाचा निधी या प्रत्येक महामंडळाला या अर्थसंकल्पामध्ये दिलेला आहे। साहेब, वास्तव पुढे काय, 50 कोटी रुपयाचा निधी बजेटमध्ये दिसतोय, पण प्रत्यक्षामध्ये काही महामंडळांना 4 कोटी आणि काही महामंडळांना 2 कोटीचा निधी वितरित केला। सभापती महोदय, ओबीसी समाजाच्या तोंडाला पाण्या पुसण्याचा प्रकार या निमित्ताने पुढे आला। अन्याय तर साहेब पुढे आहे की या महामंडळाच्या माध्यमातून 795 लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आणि फक्त 171 लाभार्थ्यांना या ठिकाणी कर्ज देण्यात आलं। सभापती महोदय, माझी मंत्री महोदयांना एवढी विनंती आहे, मुख्यमंत्री असेल, हे सरकार असेल, आपण सगळेजण या महामंडळाच्या माध्यमातून या समाजाला उन्नत करण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु कदाचित कर्ज आणि मदतीचा आस लावून हेच तरुण ज्यावेळेस या सरकारी दरबारामध्ये जातात, बँकांची उदासीनता आणि प्रशासकीय काम करणारे अधिकारी यांच्यामुळे कदाचित ही अंमलबजावणी होत नाही। मी मंत्री महोदयांना या निमित्ताने एवढेच मागू इच्छितो की आपण या महामंडळाकडून मंजूर केलेला जो निधी आहे तो मिळूनही बँका अडवणूक करतात, अशा बँकांची आपण बैठक करून या संदर्भामध्ये समन्वय आखणार का? ज्या बँका या संदर्भामध्ये निधी देण्यासाठी किंवा कर्ज द्यायला टाळत असतील अशा बँकेवरती आपण कारवाई करणार का? या महामंडळांना स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्याची आवश्यकता आहे, या महामंडळांना पदाधिकारी देण्याची आवश्यकता आहे। आपण पूर्णवेळ कर्मचारी आणि कार्यालय त्यांना उपलब्ध करून देणार आहोत का? आणि त्या 795 लाभार्थ्यांसाठी 3 महिन्यामध्ये विशेष मोहीम राबवून यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहात का? हे 4-5 प्रश्न मी मंत्री महोदयांना विनंती। 1 मिनिट, सतीश पाटील विषय मांडलेला आहे। महामंडळ स्थापन झाली परंतु लाभ मिळत नाही अशी अवस्था आहे। त्यांनी देखील योगेशजींनी ते मांडलं की ज्या आता बसवेश्वर महामंडळामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी लाभ मिळतो, परंतु वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या बघता त्या लोकसंख्येच्या अनुषंगानं लाभ मिळत नाही। तर मला वाटते शासनानं सभापतीमध्ये धोरण 4-5 वर्गासाठी ज्यावेळी एखादं महामंडळ होतं त्यावेळी त्याच्या लोकसंख्येच्या आधारावर त्याला लाभ कसा देता येईल
आणि सभापती महोदय डिसेंबरच्या अधिवेशनात किमान या महामंडळाने किती लाभ दिले याचं एक श्वेतपत्रिका या ठिकाणी आणि द्यावी. मंत्री महोदय दुसरं काय झालेलं आहे की या महामंडळामध्ये जे नॉन ऑफिशियल्स आपण अपॉइंट नाही केलेले आहेत, म्हणजे अगोदरच्या सरकारने आताही का होतो, लोकांमधून जी काम करणारी लोक आहेत ना, जे तोपर्यंत महामंडळामध्ये राहणार नाही ते समाजावर त्याच्या महामंडळाचं कोऑर्डिनेशन होत नाही, तेही त्वरित भरले पाहिजे सदस्य.